3 पिढ्यांचा संसार करू नका. स्वतःची, मुलाची. अहो, नातवानी कुठल्या मीडियमच्या शाळेत जायचं हेही ठरवणारे आजोबा मी पाहिलेले आहेत. आणि सुनेनी नोकरी करावी की करू नये, कुठले कपडे घालावे आणि कुठले घालू नये. कशाला? सोडून द्या ना, त्यांचं आयुष्य आहे, त्यांना ठरवू द्या. म्हणजे माझी सून माझ्या नातवाला शिस्त लावण्याच्या प्रयत्नात अतिरेक करते आहे असं त्या माणसाला वाटलं, असं त्या बाईला वाटलं. पहिली गोष्ट लक्षात घ्या की मुलं त्यांची आहेत, तुमची नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते प्रयोग करून झालेले आहेत, त्यापासून तो तयार झालेला आहे आता. आणि तुम्ही दिलाय ना त्याच्या हाती. तुमच्या प्रोडक्टवरती विश्वास नाही का? अरे तुम्ही, ही एक रिले रेस आहे. यू हॅव गिव्हन द बेटन टू द न्यू जनरेशन. आता बेटन हातात दिल्यावर हा मागे धावत राहिला आणि त्याच्या पुढे धावण्याचा प्रयत्न करायला लागला आणि त्याच्या हातून बेटन हिसकावायला लागला. तर रेस होईल का पूर्ण? रेस नाही पूर्ण होणार. पायात पाय टाकून सगळे पडतील. यू हॅव पास्ड ऑन द बेटन टू द न्यू जनरेशन. स्टॉप रनिंग इन द रेस. डोंट बी इन द रेस. डोंट ट्राय टू कंट्रोल धिस वर्ल्ड. सगळ्यात मोठी समस्या, हे जग माझ्या ताब्यात राहिलं पाहिजे. माझा ताबा सुटला म्हणजे माझं आता काही नाही. कंट्रोल सोडा, त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या.